सदा सेवे आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळे चळेना मनी निश्चयो दृढ जाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। श्लोक क्रमांक 54। या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या नेहमीच्याच शैलीमध्ये नेहमीच्याच पद्धतीनं एक सुंदर चिंतन आपल्या समोर ठेवलं। तेच म्हणतात की सर्वोत्तमाचा दास होण्यासाठीच्या सगळ्या बाजू समर्थ या ठिकाणी चहूबाजूंनी आपल्याला असं घेऊन फिरतायत आणि याच्यामध्ये असं असतं की आपण कुठे बसतो आहोत हे पाहणं फार गरजेचं असतं। प्रत्येकजण एकाच ठिकाणी एकाच मताचा एकाच विचारांचा एकाच स्वभावाचा असं कधी असत नाही। मी नेहमी एक उदाहरण सांगतो की एका कुटुंबातले एका घरातले एका परिवारातले एका आईच्या पोटी जन्माला आलेले एका विचाराचे असतात का? असत नाहीत। ते असत नाहीत याचाच अर्थ असा की ते एका परिवारातले जरी असले तरी ते ऋणानुबंधानं एकत्र आलेले असतात। ते असतात आपले असतात म्हणजे काही असं असत नाही की ते अगदी कुणीतरी फार पूर्वीपासून आपल्या परमेश्वराने आपल्याला हे केलेलं आहे वगैरे असं काही असत नाही। ते ऋणानुबंध असतात। त्यांची नाती आपली नाती त्यांचे विचार आपले विचार हे भिन्न असतात। मग जर तसं असतं ते जर खरेच आपले असते तर सगळं एक असतं की नाही। जसा परमेश्वर एक आहे परमेश्वर आपला आहे हे आपला म्हणण्याला एक अशी भक्कम बाजू आहे की त्याचं एकपण आपल्याला जाणवतं। परिवारातल्या एका तरी माणसाचं एकपण आपल्याला कधी जाणवलंय का? व्यवहारामध्ये एकपण किंवा एकत्व हे कधी नाही जाणवलेलं आपल्याला, जाणवूच शकत नाही। त्याचं कारण असं की या भिन्न भिन्न प्रकृती असतात आणि त्या भिन्न भिन्न प्रकृतीमध्ये आपल्याला या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या गृहीत धराव्या लागतात। म्हणून समर्थ या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला असं सांगतात की सर्वोत्तमाचा दास तुला व्हायचंय आणि मी असं समजलं पाहिजे की समर्थ मला सांगता आहेत याचा अर्थ की ते मला त्याच्यामध्ये बदल करायचा आहे। माझं नेहमी गडबड कुठे होते प्रत्येकाची आपली की मी दुसऱ्याला सांगायला जातो, दुसऱ्याला बदलायला जातो, दुसऱ्यांनी बदलावं, दुसऱ्यांनी परिवर्तन व्हावं त्याच्यामध्ये आणि हे दुसऱ्यामध्ये परिवर्तन होण्याचा जो विषय आहे तो कधी संपत नाही। म्हणून सर्वोत्तमाचा दास होण्यासाठीची लक्षणं समर्थ सांगतात आणि त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणाले की सदा सेवे आरण्य तारुण्य काळी, सदा सतत। आता तारुण्यपणी याचा अर्थ काय की तिथे वयाच्या मर्यादेमध्ये तारुण्य पण एक आहेच म्हणजे गृहीतच आहे, तिथे असं नाहीये। पण आणखीन तारुण्याला किंवा तरुणपणाला काही आजूबाजू असू शकतात का याचं एक चिंतन आहे। बघा अगदी वयस्कर गृहस्थ आहेत, वयस्कर आजी आहेत, पण त्यांचे विचार इतके तरुण असतात, त्यांची वैचारिक भूमिका खूप तरुण असते, त्यांची विचाराची बैठक फार तरुण असते। कधीही त्यांच्यामध्ये असं म्हातारपण आलेलं वयानं आपण खूप झालेलो आहोत म्हणून, पण हल्ली तर असं बघायला मिळतं की अशा वयस्कर किंवा अशा वयानं जास्त झालेल्या लोकांचा उत्साह आणि आत्ताच्या तरुणांचा उत्साह याच्यामध्ये कितीतरी महत् अंतर आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे तारुण्य हे केवळ एका वयापुरतं मर्यादित असत नाही तर ते विचारांच्या वरती अवलंबून असतं। तुमचे विचार किती तरुण आहेत, तुमची कृती तुमचे वयाला किती वर्ष ओलांडली, किती वर्ष झाली याला फार तिथे महत्त्व असत नाही। आणि म्हणून तरुणपणी याचा अर्थ असा आहे की काही काही लोक त्याचा असा अर्थ घेतात की तारुण्यामध्ये निघून जावं आणि सगळं लग्न बिग्न कार्य करून निघून जायचं का कुठे,
असं जाता येत नाही. जायचं असेल तर मग समर्थांसारखं जावं लागेल. कुठलाही मोहपाश ठेवलेला नाही. विवाह मंडपातून पलायन करणारा एकमेव राष्ट्रसंत आणि एकमेव राष्ट्रातली महान विभूती कोणी असेल तर ते समर्थ रामदास स्वामी आहे. आणि विवाह मंडपातून पलायन करून सुद्धा प्रपंचाची भक्कम बाजू मांडून प्रपंच आणि परमार्थ किती श्रेष्ठ आहेत दोन्ही हे सांगणारे एकमेव संत म्हणजे समर्थ. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी म्हणजे विचारांचं तारुण्य असावं, मनामध्ये तारुण्य असावं, शरीराचं वार्धक्य पण, केस पांढरे झाले, दात हालायला लागले, ऐकायला येण्याचं झालं, तोंडामध्ये नवीन दात बसवले, हातानं काही काम होईनासं झालं, चालवता येईना, बसता येईना, मांडी घालता येईना, या सगळ्या वृद्धाप्याच्या आणि वार्धक्याच्या खुणा आहेत. पण मनाला कधी अशी खुर्ची घ्यावी लागली आहे का कुणाची? आधार घ्यावा लागला आहे का कुणाचा? नाही घ्यावा लागला. कारण मनावरती सगळा ताबा आहे, मनावरती सगळा अंकुश आहे, मनावरती सगळं नियंत्रण आहे आणि मनाच्या ताब्यात सगळं असल्यामुळे समर्थांनी मनाला बोध केलेला आहे. म्हणून ते म्हणतात की सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी. याचा अर्थ सगळं सोड आणि कुठेतरी अरण्यामध्ये निघून जा असा त्याचा अर्थ असत नाही. पण तू घरामध्ये ते अरण्य निर्माण कर. अरण्य या शब्दाचा अर्थ असा आहे की तू अलिप्त राहा प्रपंचापासून, संसारापासून, उपाधीपासून, व्यापापासून, परिवारापासून, मायेपासून, या सगळ्यांच्या मध्ये घरात राहूनही तू जर अलिप्त असशील आणि साधन करत असशील तर तेच अरण्य, तोच एकांत आणि तेच साधन. मिळेना कदा कल्पनेचे निमिळ, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. या विषयामध्ये तू एकांतामध्ये गेलास, सवय अशी झालेली आहे माणसाला, प्रत्येक व्यक्तीला आहे ती. कितीही जरी एकांताची आवड असली तरी सुद्धा तो एकांत आवडणं आणि एकांत पचवणं याच्यामध्ये खूप फरक असतो, याच्यामध्ये खूप अंतर असतं. चारधामच्या यात्रेला गेल्यानंतर केदारनाथला किती छान वाटतं, किती बरं वाटतं. हिमालयात गेल्यानंतर, उत्तर काशीला गेल्यानंतर, अरण्यात गेल्यानंतर, साधुसंग संतांच्या सहवासात गेल्यानंतर किती काळ, किती वेळ, किती दिवस छान वाटतं हे आपलं सगळ्यांना माहिती आहे की नाही? सगळ्यांना माहिती आहे. पण रोज रोज तिथली उसळ खाऊन आणि रोज रोज नुसती भात आमटी खाऊन राहायचं म्हटलं की ते आम्हाला क्षेत्र, एकांत, साधन या सगळ्या गोष्टी आम्हाला दुय्यम वाटायला लागतात. याचा अर्थ असा की आम्ही एकांतही जास्ती पचवू शकत नाही. आम्हाला लोकांताची सवय झालेली आहे, आम्हाला लोकप्रौढीची सवय झालेली आहे, आम्हाला लोकांच्या मध्ये मिसळण्याची जास्ती सवय झालेली आहे. आणि समर्थ तर म्हणतात तुला एकांताची आवश्यकता आहे. चळेना मनी निश्चय दृढ ज्याचा. तिथे गेल्यानंतर जर तू विचारांची बैठक स्थिर केली नाहीस, मनाचा एकांत साधला नाहीस, देहाच्या एकांताला काय महत्व असतं मला सांगा? शरीराच्या एकांताला काय महत्व असतं? शरीराच्या विश्रांतीला काय महत्व असतं? मनाची विश्रांती, मनाचा एकांत, मनाचं तारुण्य, मनाची अरण्यात सेवन करण्याची संधी, मनामध्ये या सगळ्या गोष्टी आलायला पाहिजेत, असायला हव्यात. तू कुठेही राहिलास तरी तुझा निश्चय कधीही चळता कामा नये, कधीही त्या निश्चयापासून तू दूर जाता कामा नयेस, कधीही त्या निश्चयापासून तू इतर ठिकाणी कुठे पळू नयेस. याच्यासाठी समर्थ म्हणतात अरण्याचं सेवन कर. याचा अर्थ प्रपंच कर, व्यवहार कर, तुला जे तुझ्या वाट्याला आलेलं आहे ते कर, पण त्याच्यामध्ये कुठेही गुंतून राहू नकोस, कुठेही अलिप्त होऊ नकोस, कुठेही लिप्त होऊ नकोस, अलिप्त राहा. आणि ही अलिप्तपणाची भूमिका जी आहे ना ती समर्थांना इथे मांडायची आहे. चळेना मनी निश्चय दृढ ज्याचा आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो साधक आहे तो सदा सेवी आरण्य तारुण्य काळी याचा नीटपणे विचार करेल. मिळेना कदा कल्पनेचे निमिळी, चळेना मनी निश्चय दृढ ज्याचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कल्पनेच्या प्रांतामध्ये तू जात असशील आणि ती कल्पना जर तुझ्या काही कामाला येत नसेल आणि तू नुसत्याच कल्पनेच्या आहारी जर जात असशील तर त्या कल्पनाही काही कामाच्या नसतात. आणि तुझा निश्चय असा असला पाहिजे की तुझ्या निश्चयापासून कधीही ढळता कामा नयेस. अशा प्रकारचा जर दास तुला व्हायचा असेल तर नुसता दास होऊ नकोस. अनेक दास आहेत पण सर्वोत्तमाचा दास तुला व्हायचा आहे. आणि हा सर्वोत्तमाचा दास कसा व्हावा, कसा असावा
कशी त्याची दिनचर्या असावी, कशी त्याची वृत्ती असावी, कसा त्याचा स्वभाव असावा आणि कशी त्याची वागणूक असावी याचं सुंदर विवरण समर्थ या श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवतात.